आपापल्या पद्धतीनं लोक काम करतात, त्याच्यावरती आपण मत व्यक्त करणं बरोबर नाही. त्याबरोबर दिल्लीत सुप्रीम कोर्टामध्ये आज परत सुनावणी होते, युक्तिवाद परत आज आमचा युक्तिवाद संपेल. आज कपिल सिब्बल, त्यानंतर अर्धा पाऊण तास देवदत्त कामत, हे दोन वरिष्ठ आमचे जे वकील आहेत ते आज आमचा युक्तिवाद संपवतील. आणि त्यानंतर समोरचे जे लोक आहेत फुटीर गट, ते वेळ घेतील आणि त्यांचं साधारण 4 ते 5 दिवस त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट देईल आणि मग क्लोज फॉर ऑर्डर राहील निर्णयासाठी. आणि साधारण 1.5 महिन्याच्या दरम्यान, 1-1.5 महिन्यात तेवढा वेळ लागतो, कारण हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे, माइलस्टोन जजमेंट असेल, तर त्यासाठी त्यांना 1-1.5 महिना लागेल असं वाटतंय मला. भारतीय जनता पार्टीप्रमाणे आता दिमागी नक्षल चांगली गोष्ट आहे. प्रधानमंत्री एक नवीन विषय जनतेला देत आहेत, राजकारण्यांना देत आहेत, चांगली गोष्ट आहे. काल तुम्ही नाशिक दौरा केला, रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी केली. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकचा दौरा करतायत. बरं, कुंभमेळ्यांच्या कामाच्या संदर्भातल्या काही तक्रारी किंवा आढावा आहे किंवा कदाचित नाशिकच्या रस्त्यांची दुरावस्था या संदर्भातली त्यांनी साधारण सरकारी तिजोरीतून 25 ते 30 कोटीचे धनादेश घेऊन जावेत. नाशिकच्या खड्ड्यामुळे जे 12 लोक मृत्यू पावलेले आहेत त्यांना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये द्यावेत. जे जखमी आहेत त्यांना 50-50 लाख रुपये द्यावेत, अशी आमची मागणी कालच्या मोर्चामध्ये झालेली आहे. देवेंद्रजींना नाशिकमध्ये जायची इच्छा झाली, सुबुद्धी झाली, याबद्दल आम्ही प्रभू श्रीरामाचे आभार मानतो. त्यांनी खरोखर रस्ते बघावेत, मखमलाबाद रोडला जाऊन यावं, ताफा घेऊन जाऊ नये, 2च गाड्या घेऊन जावं, महापौरांना घेऊन जावं आणि आयुक्तांना घेऊन जावं, मखमलाबाद रोडला, त्र्यंबक रोडला जावं. आणि या महाराष्ट्रामध्ये आपण काय विकास केला आहे हे स्वतःच्या ह्याच देही ह्याची डोळा पाहावं आणि चेक न्यायला विसरू नयेत. नुकसान भरपाईचे 12 लोकांनी नाशिकमध्ये, तुम्ही दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये फक्त खड्ड्यामध्ये जीव गमावलेले 12 आणि 50च्या पेक्षा जास्त लोक हे कायमचे जायबंदी झाले आहेत. याला आम्ही 302चा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मानतो. महापालिकेचा महापौरांवरती आणि आयुक्तांवरती आणि कुंभमेळा आयुक्तांवरती हे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. त्याशिवाय या महाराष्ट्राला शिस्त लागणार नाही. चला, एक महत्त्वाचा प्रश्न. कालच्या परिवहन विभागाच्या गडकरी